आई आहे मला पण इंग्रजी शाळेत शिकायचं आहे. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार बनायचं आहे. बाळा, इंग्रजी शाळेत आपण नाही शिकू शकणार, तिथे खूप पैसे लागतात. नाही नाही, मला त्याच शाळेत शिकायचं आहे. नाही, इंग्रजी शाळेत आपण नाही शिकू शकणार, तिथे खूप पैसे लागतात. नाही नाही, मला इंग्रजी शाळेतच शिकायचं आहे. इंग्रजी शाळेतच शिकायचं आहे. अहो, आपण आपल्या मुलीला इंग्रजी शाळेत टाकायचं का? अगं वेडीबिडी झाली आहेस का तू? इंग्रजी शाळेत शिकणं आपलं काम नव्हे. तुमचं पोट भरता भरताच मी नाकीनो येतो. डोनेशन किती असतं शाळेला माहिती आहे का तुला? अहो, त्या कीर्ती मॅडमकडे मी कामाला जाते. त्यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात आणि किती छान इंग्रजी बोलतात. अगं हो, ती मोठी माणसं आहेत, त्यांच्याकडे पैशाला काहीही कमी नाही. मी कुठून आणणार एवढे पैसे? अहो, कुणी आहेत काय घरात? कोण पाहिजे तुम्हाला? काय झालं? कोण पाहिजे तुम्हाला? बोला, काय काम आहे? नमस्कार, मी समता दूत, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची स्वायत्त संस्था म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या अंतर्गत आपल्या वस्तीमध्ये आम्ही RTE सर्वेक्षण करीत आहोत. हे RTE काय असतं? RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. या ॲक्ट अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. अरे वा, म्हणजे मी माझ्या मुलांना मोफत शिक्षण देऊ शकतो? हो हो, नक्कीच. हो, पण त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीची माहिती द्यावी लागेल. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या अंतर्गत RTE सर्वेक्षण करीत आहोत. ही योजना शिक्षण विभागाची आहे, पण SCच्या मुलामुलींनी याचा लाभ घ्यावा म्हणून बार्टीच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येत आहे आणि तुमच्या मुलांना मोफत शिक्षणासाठी मदत करीत आहोत. तर मग देताना मला तुमच्या मुलीची माहिती. अहो, त्यात काय, घ्या की लगेच लिहून. आम्ही तुमच्या मुलीच्या ऑनलाईन पद्धतीने RTEचा फॉर्म भरून घेतलेला आहे आणि आता इथून यापुढे 15 दिवसानंतर लॉटरी पद्धतीने तुमच्या मुलीची निवड होईल आणि 3 ते 9 किलोमीटर त्या एरियामध्ये ज्या शाळा असतील त्यामध्ये तुमच्या मुलीचा नंबर लागेल. पण ही जी माहिती आहे तुम्हाला ती मोबाईलवर मेसेजद्वारे देण्यात येईल. ऐकतेस का? आपल्या मुलीचा इंग्रजी शाळेमध्ये RTE अंतर्गत नंबर लागलेला आहे. काय सांगताय? खरंच?